सखल मातंग समाज मेळाव्याच्या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज खूप लांबचे नाही, नातू आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय सचिन दादा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अक्षरशः अण्णाभाऊंचं चित्र उभं केलं, असे आमचे शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप भाऊ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेशजी पाटील, आपल्या नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल, आमचे मित्र प्रवीण भाऊ ब्राह्मणे, आदरणीय वाघ साहेब, मंचावर उपस्थित असलेले सकल मातंग समाजाचे सर्व संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनी, ज्यांचा सन्मान आपल्या राज्य सरकारने केला ते सर्व सत्कार मूर्ती, खास करून जिनी या महाराष्ट्राला मध्ये एक सन्मान मिळवला अशी आपल्यातली चिमुकली की जिनी उपकेसरी म्हणून सन्मान या ठिकाणी मिळवला अशी आपल्यातली चिमुकली आणि सचिन दादांना चे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून आलेले सर्व समाज बांधव, बंधू भगिनी आणि मित्र, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय सचिन भाऊंचं या पाचोरा नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण आमच्या छोट्याशा आमंत्रणाचा मान स्वीकारून आपण एवढ्या धावत्या याच्यातून वेळ काढून आमच्या गावाला आपण आलात, आमचा मान राखला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सचिन दादांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. बांधवांनो, आज एक अतिशय पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये अल्प असलेला हा आपला समाज आहे. असं असताना मला असं वाटतं की आपल्यातल्याही 2-4 संघटना, इतक्या अल्प समाजामध्ये सुद्धा 2-4 संघटना मला वाटतं या पाचोरा भडगाव मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे. खरं म्हणजे ठीक आहे, संघटना असाव्या, कारण प्रत्येक संघटना ही आपल्या समाजाच्या हिताचंच काम करते. पण हे काम करत असताना मला असं वाटतं की आपण नेमकं कोणाकडे काय, कोणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय हे मला वाटतं आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आज जर का या संपूर्ण देशाला न्याय देणारे, देशाचं लक्ष वेधणारे जे आमचं नेतृत्व आहे, जे आमचं समाजभूषण आहे, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे नातू ज्या संघटनेमध्ये आहे त्या संघटनेकडे आपण सगळ्यांनी वळलं पाहिजे, असं मला खास करून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. बांधवांनो, आज ज्या माणसाच्या मागे जर का आपण उभे राहिलो, यांची ताकद, यांचे हात जर का आपण बळकट केले, तर खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी जी चळवळ या देशामध्ये उभी केली, त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, फक्त मातंग समाजासाठी नाही तर या देशातल्या सगळ्या गोरगरीब पीडित जनतेच्यासाठी आवाज उठून या समाजाला न्याय मिळवून देण्याची हाक दिली. अशा नेतृत्वाचं जे वंशज आहे, त्यांचे जे नातू आहेत, त्यांचे नातू अण्णाभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून जर का पुढे जात असतील तर मला वाटतं या समाजामध्ये 100% समाज हा सचिन दादाच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, हे मला खास करून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. बांधवांनो, आज जर का जोपर्यंत आम्ही सगळेजण एकत्रित येत नाही, मी निश्चितपणे साहेब, आपण 2 दिवसापूर्वी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या बौद्ध समाज बांधवांचा, भगिनींचा या ठिकाणी मेळावा घेतला.
मला असं वाटतं की मी आजपर्यंत समाजाच्या कोणत्याही संघटनेच्या प्रमुखांनी जर का तो मेळावा बोलवला असेल तर मी एवढं मोठी सभा कधी पाहिली नाही. पण मी बोलवलेल्या त्या मेळाव्याला आमच्या सगळ्या संघटना एकत्रित आल्या आणि एवढा मोठा मेळावा झाला की मी सुद्धा अचंबित झालो. इथे खुर्च्या जमा कराव्या लागल्या, तिथे खुर्च्या मागवाव्या लागल्या होत्या. हेच नाही, अख्खे मंडप सगळे ओसांडत होते. एवढा समाज एकत्रित आला आणि त्या समाजाने स्वतःच्या न्याय हक्कासाठी आम्हाला काय करून देता येईल, काय करून घेता येईल हा प्रयत्न या ठिकाणी केला. बांधवांनो, माझी आपल्याला, आपण त्या समाजापेक्षा अति अल्प समाज आहात, निदान आपण तरी एकत्रित राहावं. साहेबांनी आपल्या तोंडून की ज्यांच्या डोक्यामध्ये आजपर्यंत युतीच्या सरकार बद्दल जो गैरसमज होता तो स्वतः आज या व्यासपीठावरून त्यांनी काढला आणि ओपन आव्हान केलं. माझी पहिल्यांदा साहेब आपल्याशी भेट झाली. भेट झाल्यानंतर 1 तास झाला. 1 तासात मी फक्त त्यांना एवढंच विचारलं की तुम्ही कुठून आलात. त्यांनी मला सांगितलं मी संभाजीनगरहून आलो. याच्या पलीकडे शब्दपूर्वक सांगतो की माझं त्यांचं दुसरं काही बोलणंही झालं नाही. असं असताना सुद्धा फक्त तुम्ही सांगितलेल्या त्यांच्याशी केलेल्या चर्चांवर त्यांनी विश्वास ठेवून डायरेक्ट आपल्याला आव्हान केलं की आपण किशोरप्पांना निवडून द्या. एवढा मोठा समजदार व्यक्तीच्या मागे खऱ्या अर्थाने साहेब मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की माणसाला ज्याला शीतावरून भाताची परीक्षा करणं आलं ना तो जगात सगळं जिंकला. आणि मला असं वाटतं की हे अण्णाभाऊ साठेंचे नातू आहेत. यांनी शीतावरून भाताची परीक्षा केली आणि डायरेक्ट किशोरप्पांना या ठिकाणी निवडून देण्याचं आव्हान केलं. साहेब मी तुमचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी एखादा व्यक्ती जर का आला असताना तर त्यांनी सांगितलं असतं माझ्या समाजाकरता हे करा, माझ्या समाजाकरता ते करा, माझ्या समाजाला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. काहीतरी तर आणखी असे असतात, सगळं भाषण झालं की मला नंतर व्यासपीठामागे भेटजो, नाही तर आमंत्रण द्यायच्या आधी पहिले काहीतरी सांगतो. साहेब मी तुम्हाला पहिल्यांदा असा व्यक्ती पाहिला की ज्या व्यक्तीशी माझं ना फोनवर बोलणं झालंय ना व्यासपीठावर बोलणं झालंय. आपण या समाजाला आव्हान केलं. मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की तुमचा भाऊ म्हणून या समाजाचं नेतृत्व हा किशोरप्पा करेल. माझी आज अशी इच्छा होती की या समाजाचा व्यवसाय डफ वाजणे. मी प्रत्येक समाजाला, नाभिक समाजाचा मी मेळावा घेतला, मी त्यांना किट दिलं, मग त्याच्यात त्यांचे सगळं साहित्य होतं. मला बी आज वाटत होतं की मी बी डफल्यांची एक गाडी भरून आणावी, तुम्हाला प्रत्येक घरी द्यावं. पण आमचे सर उभे राहिले आणि त्यांनी एक अतिशय सुंदर असं भाषण केलं. त्यांनी एकच फक्त उदाहरण या ठिकाणी दिलं. माता भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी आव्हान केलं की आम्ही जन्माला आलेला मुलगा त्याला पहिल्यांदा जर का डफ वाजायला लावतो, त्याला सांगतो की कुठे शाळा शिकतो रे बाबा, तू आता डफ वाज. बस तेवढेच 5, 50, 100 रुपये आले की आपलं घर चालेल, ही एक छोटीशी अपेक्षा घेऊन आपण चालतो. पण मी आज माता भगिनींनो, बांधवांनो, आपल्याला या आमच्या सचिन दादांच्या समोर या ठिकाणी सांगेल की मी आपल्याला आता डब घेऊन देणार नाही. पण त्या आमच्या सरांनी जे भाषण आपल्याला या ठिकाणी ऐकवलं, त्यांनी जे आपल्याला सांगितलं, त्यांनी सांगितलं की मी 4 मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतले. बांधवांनो, मी आपल्याला आज या निमित्तानं आवाहन करतो की अरे खरंच शिक्षणासाठी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या आमच्या सकल मातंग बांधवांसाठी जी काही शिक्षणासाठीची आवश्यकता असेल त्याला माझं खुलं आव्हान आहे. किशोरप्पाला अर्ध्या रात्री आवाज द्या. हा किशोरप्पा तुमच्यासाठी अहोरात्र या गोष्टी, या शिक्षणासाठी तयार आहे. याचं कारण असं आहे की बांधवांनो, ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये फक्त 1.5 दिवस शिक्षण घेतलंय,
एक 1.5 दिवस शिक्षण घेणारा व्यक्ती जर का या देशावर राज करू शकत असेल, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर जर का ते पोवाडा करू शकत असतील, 5-50 कादंबऱ्या कथा ते लिहत असतील, त्यांचे चित्रपट निघत असतील, त्यांचे आम्ही सगळेजण वंशज आहोत, त्यांचं आम्ही रक्त आहोत. अरे 1.5 दिवस शिक्षण घेणारा एखादा व्यक्ती जर का या देशामध्ये नामांकित होत असेल, त्यांचं रक्त असलेलं वंशज जर का कॉलेज शाळा शिकून चांगली डिग्री प्राप्त करत असेल ना, तर मला असं वाटतं की या समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला या देशाच्या पाठीवर कोणी आव्हान करू शकणार नाही. एवढी मोठी ताकद आमच्या या समाज बांधवामध्ये आहे. आणि म्हणून बांधवांनो, मी आपल्याला या निमित्तानं आव्हान करेल, विनंती करेल की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपण शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे. आपण शिक्षणाकडे वळा. आम्ही किती दिवस हे डफळे वाजणार? बरं, डफळे बी फक्त काही आपल्या असं काही अधोरेखित नाहीये. अरे आता एक बी सुटेल नाही. तिथं जर डफळे वाले पाहिले ना, ते आमचे मुस्लिम बांधव होते, मुस्लिमच होते ना. सकल मातंग समाजाच्या मेळाव्यामध्ये डफ वाजायला आले मुस्लिम बांधव, म्हणजे तथे सुद्धा आपली जागीरदारी राहील नाही. मी समजेल होतो की हा बँडवाला दुसरा आहे. मला एक बी बँडवाला 99% बँडवाले साहेब दुसऱ्याच समाजाचे येतो. मातंग समाजाचा 1-2 असेल. का बरं? पैसा नाही, पैसे नाही. आपली प्रॉपर्टी केवढी डफऱ्यापुरतीच आहे आणि आम्ही त्याच्यावर समाधानी मानतोय. आता जर का दवंडी पिटण्याचा एक जर विषय सोडला तर दुसरा कोणताच ज्ञान नाही. दवंडी गेलं बस, तेवढंच शिल्लक राहिले. दुसरा समाज फक्त दवंडी आपली टिपत नाही, नाहीतर डफळा बँड सगळं दुसरे सांभाळून घेत. म्हणून बांधवांनो, आपल्याला त्याच्यावर डिपेंड राहता येणार नाही. आपल्याला हे कॉम्पिटिशनचं युग आहे. या युगामध्ये आम्ही शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून शिक्षणासाठी बांधवांनो आपण या गोष्टी केल्या पाहिजे. मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की इथं माझ्याकडे सभा मंडपाची, सभागृहाची सभागृहासाठी मागणी केली. साहेब, मी आपल्या माहिती करता सांगतो की या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातला की जो हा असा अल्पसंख्याक समाज आहे, अति अल्पसंख्याक समाज आहे की ज्याची कुवत नाही, ताकद नाही, क्षमता नाही, की जो एखाद्या 2-5 हजार स्क्वेअर फूटची जागा घेईल, त्या जागेमध्ये 2-5 हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम करेल. अशा प्रत्येक समाजाला मी या माझ्या पाचोऱ्याला लागून आमची जारगाव ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायत मध्ये मी आतापर्यंत बंजारा समाजाला जागा दिली, सभा मंडप दिलं. भोई समाजाला जागा दिली, सभा मंडप दिलं. नाभिक समाजाला जागा दिली, सभा मंडप दिलं. त्या ठिकाणी कोळी समाजाला जागा दिली, सभा मंडप दिलं. आज मी सर्व समाज बांधवांना आपल्या सचिन दादांच्या समोर या ठिकाणी वचन देतो की तुम्ही उद्या मला निवेदन द्या. आपल्या जारगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये 10-20 हजार स्क्वेअर फूटची जागा आपल्याला देतो आणि तिथे या सर्व समाज बांधवांच्या साठी एक सुंदर असं सभा मंडप, सभागृह की जे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं, या समाजाचं कुठलंही कार्य असेल तर त्याला कुठल्याही मंगल कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचं काम बांधवांनो आपण त्या जारगावच्या ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी करू. आमच्या साहेबांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंचा कुठेतरी पुतळा आपला झाला पाहिजे. निश्चितपणे त्याच्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे, पण आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. मी तातडीने पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेमध्ये आपण ठराव करून त्याची प्रोसेस आपण पुढे चालू करू. पण तत्पूर्वी आपण अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधवांना या पाचोरा शहरामध्ये उभे करण्याचं काम या ठिकाणी करतोय. त्याच्यापैकी आपल्या या सकल मातंग समाजाच्या बांधवांनी शॉपिंग कॉम्प्लेक्सवर फक्त बोट ठेवायचं की या शॉपिंग कॉम्प्लेक्सला अण्णाभाऊ साठेंचं नाव आपण द्या. तुम्ही ज्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर बोट ठेवाल त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचं नाव शाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव या ठिकाणी देण्याची घोषणा आज मी करतो. याचा तात्काळ निर्णय नगरपालिकेचे प्रशासन यांना आपण सांगून आपण बांधवांनो त्या ठिकाणी विषय करू. असे अनेक विषय आपल्याला करता येतील, पण मला वाईट फक्त हेच वाटतं
की या आमच्यासारख्या राजकीय लोकांच्या नादी लागण्यापेक्षा माफ करा, मी आमदार आहे, पण आज जर का अशी परिस्थिती पाहिली की जे इंग्रजांचं ध्येय धोरण होती की तोडा फोडा आणि राज करा, तीच परिस्थिती बांधवांनो या राजकारणामध्ये अनेक राजकीय लोक करतात. साहेब, आपली तारीख घ्यायची होती, मला सकल मातंग समाजाचा मेळावा घ्यायचा होता. मला माहित नाही की इस दिल के हजार तुकडे हुए. मला वाटलं सगळेच आमचे मातंग बांधव येतात. मी पहिले यांना काहीतरी 20-22 तारीख दिली, नंतर हे आले. आता मला खरंच माहित नाही, देवा शपथ घेऊन सांगतो, मला खरंच माहित नाही. मी म्हटलं जसं आपण सगळ्या समाजाचे मेळावे घेतोय तसं आपल्याला मातंग बांधवांचा पण मेळावा घ्यायचा. मी 20 का 22 तारीख काहीतरी दिली. मध्येच कोणतरी आलं म्हणजे त्यांना कशी काय दिली ते आपल्या नाही. अरे म्हटलं बाबा मला तसं काहीच माहित नाही. हे आले, म्हटलं मग 5 तारीख, म्हटलं 5 तारीख घेऊ. म्हटलं आपण पहिल्यांदा साहेबांशी बोला. म्हटलं साहेबांचेच नातू आहेत तर आपण हीच तारीख घेतली पाहिजे, साहेबांच्या नातूलाच बोलवलं पाहिजे. ही तारीख दिली, 2-4 जण आले म्हणजे ते तर आपले नाही. अरे यार बांधवानो, भगिनीनो, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की ह्या अशा पद्धतीने तुम्हाला एकत्रित न येऊ द्यायचं काम आपल्यातलेच काही लोक करतात. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण, अरे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की आम्ही बौद्ध समाजाचा मेळावा घेतला. जे लोक करतात ते डुप्लिकेट असतात, कारण त्यांना सांगू शकतो मी अण्णाभाऊचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. मी आपल्याला या निमित्तानं मी सांगेन की आहेत बौद्ध समाजामध्ये सुद्धा अनेक संघटना आहेत. अरे पण ज्या दिवशी बाबासाहेबांचं नाव येतं ना त्या दिवशी सगळ्या संघटना बाजू होऊन बाबासाहेबांच्या मागे आमचा हा बौद्ध समाज त्या विचारांच्या मागे उभा राहतो. आज आम्ही ती शपथ घेतली पाहिजे. साहेबांनी आव्हान केलंय, मला आनंद आहे. मी काम केलंय, विकास केलेला आहे, तुमच्या सोबत राहण्याचा मी या ठिकाणी चंग बांधलेला आहे. पण बांधवांनो, मी आपल्याला या निमित्ताने आव्हान करेल की ज्या पद्धतीने आमच्या बाबासाहेबांच्या मागे सगळ्या संघटना बाजूला करून हा आमचा बौद्ध समाज एकवटतो ना, त्याच पद्धतीने ज्यांच्या नावावर आपल्याला हे जग ओळखतंय ना, अशा अण्णाभाऊ साठेंच्या नातूच्या मागे नाव आल्याबरोबर आमच्या संघटना बाजूला ठेवून अण्णाभाऊ साठेंच्या विचारांच्या मागे, सचिन दादांच्या मागे बांधवांनो आपण बिनशर्तपणे आलं पाहिजे, एवढी एक अपेक्षा या निमित्तानं मी करतो. मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतोय की यांनी अनेकांनी सांगितलं की आम्ही आजही माझ्या अंतोर्लीचा यादव बागुल आमच्या या ठिकाणी आहे, माझ्या स्वतःच्या गावाचा आहे. आम्ही आजपर्यंत त्यांनी उभं राहून सांगावं की तो माझा काका लागतो बरं का, तो माझा काका आहे. पण तुम्हाला मी आज या निमित्तानं सांगेल, माझ्या गावातलं ते बागुल कुटुंब आहे, त्या कुटुंबाला आजपर्यंत असं आम्ही कधी समजलं नाही की मी काय पाटील आहे, राजपूत आहे, नव मांग आहे, नव बागुल आहे. अरे आम्ही एका घरात बसून, त्याच्या घरात बसून बांधवांनो त्या ठिकाणी एकमेकांच्या थाटीत ताटात जेवण करण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. असा कधी आम्ही समाज अशा पद्धतीच्या भेदभाव आम्ही या ठिकाणी केलेला नाही. अरे त्याचा भाऊ आहे साहेबू, साहेबू आलाय घरी तर उभा राह. हा त्याचा लहान भाऊ आहे. मी एक दिवशी फक्त गावात गेलो आणि मला माहिती पडलं की साहेबू आजारी आहे. अरे मी सगळं सोडलं, त्याच्या घरी गेलो आणि त्याची परिस्थिती पाहिली. खिशात दमडी नाही, त्याला दवाखान्यात न्यायचं, रिक्षात जायला सुद्धा पैसे नाही. जो व्यक्ती पूर्ण गावामध्ये माझ्या आषाढी एकादशी असेल, कोणी मेला असेल, कोणाची हळद असेल, कोणाचं लग्न असेल, त्या ठिकाणी जाणार हे कुटुंब, आणि ते फक्त पैशांसाठी खाटल्यावर पडलेलं आहे. दवाखान्यात जायची परिस्थिती नाही. बांधवांनो त्या दिवशी मी काय केलं हे सांगणार नाही, पण त्याच्यासाठी हे त्याचं बोलकं, त्याचं मन, त्याच्या बेंबीच्या देठेपासून तो उभा राहून या ठिकाणी सांगतोय. ही वस्तुस्थिती आहे, हे मला सांगायची. हे काय प्रदर्शन करण्याकरता इथं मी त्याला बोलवलेलं नाहीये. आता सुद्धा परवाच्या दिवशी मी घरी येत असताना रात्री मी 1-1:30 वाजता आलो.
तो 1 वाजता मोरीवर होता आणि मला सांगितलं मला काहीतरी दवाखान्यात जायचंय का काहीतरी करायचंय. 1-1:30 वाजेपर्यंत माझी वाट पाहत बसला. बांधवांनो, ज्याला गरज आहे ना त्याच्याकरता 100% किशोरप्पा आहे. मी जोपर्यंत घरून निघत नाही ना तोपर्यंत माझं साहेब दुकान बंद होत नाही. रात्री 12, 1, 2 मला अक्षरशः मागच्या दरवाजाने पुढच्या दरवाजाने नाही तर गर्दीतून निघून जावं लागतं. आता मी त्यांना हात जोडतो, आता बंद करा, माझं इलेक्शन तर पाहू द्या. इतकी वाईट अवस्था आहे. पण बांधवांनो, आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. जिथे कमी तिथे आम्ही. काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या आपल्या या मातंग समाजाचं, सकल मातंग समाजाचं जे जे काही अडचणी असतील आपण सगळेजण एकत्रित या आणि या समाजाच्या हितासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊन या समाजाला आपल्याला काय काय करता येईल हा करण्याचा प्रयत्न बांधवांनो आपण निश्चितपणे या ठिकाणी करूया, अशी ग्वाही या निमित्तानं देत असताना यांनी सांगितलं की ज्यांना मागे मांग त्यांना फिटे पांग. आठे एक मांग नाही, आठे हजारो मांग मना मागे शेत. त्यामुळे पांगना काही संबंधच नाही. त्यामुळे 100% पांग फिरणं असं गृहीत धरतो आणि आपल्या सर्व समाज बांधवांचे आशीर्वाद शुभेच्छा या माझ्या पाठीशी आहेत असं गृहीत धरून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा सचिन दादांचे आभार मानतो. हा, मी डफडा सांगा होता पण आता डफडा कॅन्सल काय, पण आपल्या सगळ्यांचं दैवत अण्णाभाऊ साठे यांचा सुंदर अशी प्रतिमा आपल्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची सगळी टीम करेल अशी ग्वाही या निमित्तानं देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.